गुड मॉर्निंग एवरीवन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस. सगळ्यांनी वही पेन वगैरे सगळं घेतलेले. येस. तो स्टार्ट 5 gratitudes फॉर युअर मदर अँड फादर फास्ट. किती मॅम स्टार्ट केलं का? हा, सध्या 5 gratitudes आई वडिलांसाठी दिले. मग पुढचं तू कर स्ट्रक्चर. हम्म. चालेल. थँक्यू. कुणाला सेंटेन्स फॉर्मेशन जमत नसेल तर विचारू शकता. ओके. चेहऱ्यावर स्मित हास्य. व्हिडिओ कॅमेराज ओपन करा.
मॅम आता आपण हॅलो मॅम, हा बोला. आपण आता कृतज्ञता देतो त्या म्हणजे ज्या गोष्टीसाठी कृतज्ञ त्याच्या पुढे कारण पण लिहायचं का? हो. ओके. चल आता 5-9 झालेत. तर आय होप की सगळ्यांचे 5-5 आई वडिलांसाठी लिहून झाले असतील. आणि नसतील लिहून झाले तर तुम्ही सेशन नंतर लिहा. ठीक आहे. आणि ही मीटिंग ना 45 मिनिट्सने म्हणजे साधारण 5:43 वगैरे एंड होईल. तर पुन्हा सेम मीटिंगला कनेक्ट करा. काल थोडे चॅलेंजेस आलेले तर मग आज ते आम्ही करू. पण आजच्यासाठी पुन्हा कनेक्ट करा. सगळ्यांना लक्षात आलं? ओके, थँक्यू. आणि आता वरती एक मोठं हेडिंग द्यायचं आहे. नवीन पेज घ्यायचं आहे आणि मोठं हेडिंग द्यायचं आहे. धन्यवाद 2024. हे अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल तर नाही दिसत. हा, दिसलं. आणि आता आपण सगळ्यांनी काय करायचंय की 1 जानेवारी 2024 पासून काय काय आपल्या आयुष्यामध्ये किंवा आजूबाजूला अशा चांगल्या घटना झाल्या, गोष्टी झाल्या, त्या आपल्याला आठवायच्या आहेत. आणि मी ग्रुपमध्ये एक फोटो पाठवला आहे. मराठी आणि इंग्लिशचा पण मी फॉर्मॅट दिला आहे. तर तुम्हाला ज्या फॉर्मॅटमध्ये लिहायला छान वाटेल त्या फॉर्मॅटमध्ये आपण कृतज्ञता व्यक्त करणार आहे. खरं तर याच्यासाठी सगळ्यात सोपी प्रॅक्टिस हीच आहे की आपल्या फोनमध्ये फोन गॅलरी ओपन करायची आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट जानेवारी 2024च्या फोटोज मध्ये जायचं. आणि तिथे बघाल तर तिथे तुम्हाला प्रत्येक म्हणजे एखादी गोष्ट असती की छोटी गोष्ट असते, आपण एखादा पदार्थ बनवलेला असतो पण आपण विसरून जातो, पण आपण नक्कीच त्याचा फोटो क्लिक करतो किंवा कोणाला तरी पाठवतो तो फोटो. तर फॉर शुअर डेफिनेटली तो फोटो तुम्हाला तिथे मिळतो आणि एक ग्रॅटिट्यूड आपण त्याच्यासाठी पण लिहितो. सो सगळ्यांना मी रिक्वेस्ट करेल एकतर या वेने जाऊया आपण, किंवा तुम्हाला जर तुमचं स्वतःला आठवायचं असेल तर त्या वेने जाऊया. दोन्ही चालेल. मी तर मोबाईलची गॅलरी बघून करणार आहे बिकॉज मला नाही मिस करायचं एक पण हे. सो सगळे आपापलं डिसाईड करून करू शकता. आणि आय थिंक इथे सगळ्यांनी पहिल्यांदा एकदा तरी मॅजिक बुक कम्प्लीट केला आहे किंवा कसं लिहायचं आहे याचा सिंटॅक्स किंवा वाक्य माहिती आहे, बरोबर? कोणी असं आहे का की जे पहिल्यांदाच सेशन मध्ये आले त्यांनी कसं फॉर्मॅट किंवा काय वाक्य रचना आहे हे माहितीच नाही, असं कोणी आहे आपल्या इथे? आय गेस सगळे चेहरे तर ओळखीचे आहेत, कोणी नाहीये असं. तर मग चला आपण सुरू करूया. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे, स्माइल हवंय. विथ स्माइल आपण या प्रॅक्टिसला सुरू करूया. सो लेट स्टार्ट. आपण इंग्लिश मध्ये लिहिलं तर चालणार आहे का मराठीतच लिहिलं पाहिजे? चालेल चालेल, कोणतीही लँग्वेज चालेल, फक्त लिहिणं महत्वाचं आहे. ओके. टॉपिक काय घ्यायचा पहिल्यांदा? जानेवारी 2024.
आता असंही असू शकतं की तुमच्याकडे कोणाचे तरी वाढदिवस असतील जानेवारी महिन्यामध्ये, तर तुम्ही ते सुद्धा जे सेलिब्रेशन तुम्ही केलं असेल, जसं आपल्याकडे संक्रांत येते, तर लेडीज साठी स्पेशल असतं हे संक्रांत, राईट? तर मग आपण जे छान रेडी होतो, हो ना, मग तुमच्याकडे छान साड्या असतात, दागिने असतात घालण्यासाठी, त्याच्यासाठी आभार व्यक्त करू शकतो. कोणीतरी छान ते तिळगुळ बनवतात घरी, त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करू शकता. देवाने तुम्हाला ते साजरा करण्याची संधी दिली, हा सण, हा उत्सव, त्याच्यासाठी आभार व्यक्त करू शकता. कोणाचा वाढदिवस असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण आभार व्यक्त करू शकतो, कारण तुम्ही साजरा केला तो दिवस, बरोबर? त्याच प्रकारे आपण अॅनिव्हर्सरी असू शकते, दुसरे पण काहीतरी स्पेशल इव्हेंट असतात, स्पेशल छोटे छोटे मोमेंट असतात, राईट? तर त्यासाठी आपण आभार व्यक्त करू शकतो. जर तुमचा स्वतःचा बर्थडे असेल तर तुम्हाला गिफ्ट मिळाले असतील, कोणी गिफ्ट दिले असतील, तुम्ही कोणासाठी गिफ्ट घेतलं असेल, आपल्या मुलांचा बर्थडे असेल तर मुलांच्या फ्रेंडसाठी आपण रिटर्न गिफ्ट घेतो, ते सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. कोणी स्पेशल एखादा पर्सन असेल जी खूप दिवसांपासून, वर्षांपासून नसेल भेटली, पण जानेवारी मंथ मध्ये तुम्ही तिला भेटलात, चहासाठी, कॉफीसाठी, घरी, बाहेर, कुठेही, तर ती सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी आपलं कृतज्ञता व्यक्त करणं लागतं. सो ते सुद्धा तुम्ही त्यासाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करू शकता. आणि वरती हेडिंग पण द्यायचं आहे जानेवारी म्हणून. मॅडम, जानेवारीचं एकदा पूर्ण सांगा ना. आपण कृतज्ञता फोटोज बघून लिहितो का आता? काय काय तुमचा प्रश्न परत विचारा. आपण कृतज्ञता आता फोटोज बघून लिहितोय का आता? फक्त आठवून लिहितोय? कसंही लिहू शकता. आता मी जर कोणी फोटो बघून नसेल लिहित, पण मग एक हेल्प व्हावी म्हणून मग मी हे पॉइंट सांगतेय की काय काय असू शकतं. म्हणजे हे माझ्याकडे आहे जानेवारी मंथ मध्ये, म्हणून मग मी ते रिवाईज करते, म्हणजे इतर कोणाला एक आयडिया मिळेल, सुचेल असं म्हणून. तुम्ही ओके. आठवायचंय की जानेवारी मंथ मध्ये कसं, मंथ 2024 तुमचा कसा गेला. कसाही गेला असला तरी आपल्याला त्याच्यामध्ये चांगलंच शोधायचं आहे. थँक्यू. ओके. मग सुरुवात, मी आभारी आहे जानेवारी महिन्याची, आणि मग ती घटना लिहायची का, जे कुठलं ते? हा, आता मी ते ग्रुपवर दिलंय बघा की जानेवारी 2024 साठी मी खरोखरच कृतज्ञ आहे, कारण तेव्हा मी माझ्या आईचा वाढदिवस खूप आनंदात, उत्साहात साजरा केला. किंवा असे म्हणजे 3 सेंटेन्स मी दिलेत. मी जानेवारी 2024 ची मी अत्यंत मनपूर्वक आभारी आहे किंवा आभार मानते, कारण मी माझ्या आईचा वाढदिवस खूप आनंदात साजरा केला. एक दोन जण आपापले सेंटेन्स पण तुम्ही शेअर करू शकता की तुम्ही काय लिहिलं. जसं मी लिहिलं आहे, मी आभारी हम्म. आहे जानेवारी महिन्याची, त्या महिन्याने मला मकर संक्रांतीचा
हा सण साजरा करण्याची संधी दिली. आणखी मी सौभाग्यवती आहे. जन्मदिनासाठी मी कृतज्ञ आहे कारण की मी खूप छान केलं. मग तुम्ही मकर संक्रांतीला वाण घेता, त्याच्यामध्ये तुमच्या लक्ष्मी मातेचं पण त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड येणार. शॉपिंग तर तुम्ही डेली केलीच असेल. भाजी आहे, त्याच्यानंतर एखादा ड्रेस, काही ना काही आपण शॉप करतोच. तो एव्हरी डे स्कॅन एव्हरी डे अँड राईट डाऊन द ग्रॅटिट्यूड. ऍक्च्युली हे असं मोमेंट्स आठवून लिहिणं थोडं चॅलेंजिंग वाटतं खरं मला. चॅलेंजिंग नाही बट फोटोज समोर असले तर कसं आपल्याला स्पेसिफिक मोमेंटवर आपण लिहू शकतो असं मला वाटतं. येस तर येस, मी करेक्ट तर आहे. फोटो समोर म्हणजे फोटो म्हणजे याच फोनमध्ये तुम्ही लॅपटॉप वरून जॉईन केलं असेल तर मोबाईल मध्ये गॅलरी ओपन करा. तिथे आपले सगळे ऑल फोटोज दिसतात. मग तर जानेवारी मंथवर जायचं असं करू शकता किंवा मग आता जसं आपण ग्रुपमध्ये लिहितोय तसं लिहू शकता. किती लिहायची असं काय आहे का? काय म्हणताय? किती लिहायची असं काय आहे का? किती लिहिले हो, पाहिजेत? 365 लिहायचं. नाही आपण आता हे जे एक वीक कनेक्ट करणार आहे ना तर आपण नाही सगळ्यांनी प्लेज करायचंय की मी 365 ग्रॅटिट्यूड लिहिणार आहे 2024 वर्षांसाठी. मग ते जानेवारी ते डिसेंबर पूर्ण 12 महिन्याचे मिळून 365 ग्रॅटिट्यूड आपल्याला करायचेच आहेत. तर मग महिन्याचे किती 30. पण घ्या. कोणासाठी वेगळा एखादा महिना स्पेशल असू शकतो राईट. ज्या महिन्यात तुमचा वाढदिवस असू शकतो कदाचित तो महिना तुमच्यासाठी स्पेशल असेल किंवा मुलांचा वाढदिवस असेल तो महिना स्पेशल असेल तर तिथे कदाचित तुम्ही त्या महिन्यासाठी जास्त लिहू शकता. सो टार्गेट आपलं हेच ठेवायचं आहे की मला 365 ग्रॅटिट्यूड लिहायचे आहेत विदिन 7 days. सो आज तुम्ही 2 लिहिले आणि उद्या पूर्ण 300 लिहिले तरी काही हरकत नाही. ओके.
प्राजक्ता, मला एक सजेशन द्यायचं आहे. जर समजा कोणी इंग्लिशमध्ये लिहित असेल तर हम्म. पहिला त्याने अशी सुरुवात करावी: थँक्यू गॉड, थँक्यू युनिव्हर्स, आय एम ग्रेटफुल फॉर, किंवा आय एम थँकफुल फॉर, असं घ्यावं. चालेल ना, लिहू शकतो आपण तसंही. तुम्ही चॅटमध्ये टाकता का सर हे फॉर्मॅट एकदा प्लीज? म्हणजे ज्याला थँक्यू फॉर कोणाला ते आवडेल तर मग ते त्या फॉर्मॅटमध्ये लिहितील. जे लोक लिहित नसतील त्यांनी बोलायचं आहे. आठवायचं आहे की आपण जानेवारी महिन्यामध्ये काय काय छान गोष्टी युनिव्हर्सने आपल्यासोबत घडवून आणलेल्या आहेत, किंवा कोणते कोणते आनंदी क्षण आपण जगलेलो आहोत. तर त्यासाठी आपण आभार व्यक्त करायचे आहेत.
मयुरी ग्रॅटिट्यूड लिहायचे, लिहितीये? हा. 5:30 झाले आहे, होतील म्हणजे आता. तर आपण आता जानेवारी महिन्यासाठी जर तुमचं अजून लिहायचं राहिलं असेल तर जागा सोडा, किंवा मग आपण फेब्रुवारी मंथचा स्टार्ट करू या महिन्याचा, आणि नंतर वाटलंच तर तुम्ही पुन्हा जानेवारीचं लिहू शकता, जसं दिवसभरात वेळ मिळेल तसा. दहा मिनिटानंतर ही लिंक पुन्हा जॉईन करायची सेम. हा.
सगळं फार सिरियसली घेत आहेत. हसत नाही कोणी. सगळ्यांनी चेहऱ्यावर स्माईल आणायचं आहे. कारण तर मॅडम हसतात. पण त्या होमवर्क नाही करत आहे, वरचा अभ्यास नाही करत आहे, आपण लसेच चेहऱ्यावर स्माईल एखादा शब्द चुकत असेल तर आपण स्क्रॅच करू शकतो का? फेब्रुवारी मंथ मध्ये ते वेगळे वेगळे डेज पण सेलिब्रेट करतात ना, चॉकलेट डे, टेडी डे, येस येस. रोज हो डे, हो. व्हॅलेंटाईन डे. येस. त्याच्यासाठी पण लिहू शकता. लास्ट इयर मी गाणे म्हटलेलं. फर्स्ट कुठे फर्स्ट मॅडम टाइम परत म्हणाला. सॉन्ग कॉम्पिटिशन जे होतं आमचं, तिथे मी गाणे, मला आता आठवलं फोटो बघून. कीर्ती मॅडम, फोटो बघण्याचा खूप फायदा होतोय मॅम. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी घड्याळ दिलेला, टायटनचा घड्याळ. व्हॅलेंटाईन डे ला माझ्या व्हेरी मिस्टरांचा नाईस. बर्थडे असतो. गुड गुड गुड. शेअर युअर मेमरीज. हा, लिहिता लिहिता थोडं बोलाय असं, म्हणजे थोडंसं लाईव्ह वाटेल असं. सुचिता मॅम कडे तर मग डबल सेलिब्रेशन. हो मॅडम. लास्ट मध्ये मी इन जनरल असं लिहिलं आहे की फेब्रुवारी महिन्यात मी जे काही भाजी आणलेली आहे किंवा इन जनरल लिहिलं आहे. आता आपण खातोच रोज, तर आपण आणतोच काही ना काहीतरी, रोजचं आपलं काहीतरी ट्रान्झॅक्शन होतंच. तर जे आता आपण डेली टू डेली लिहू नाही शकत, तर एक लास्टला तुम्ही हे टाकू शकता की या फेब्रुवारी महिन्यामध्ये संपूर्ण महिना जे काही मी अन्न ग्रहण केले किंवा जे काही मी ग्रॉसरी आणली, त्या सगळ्यांसाठी मी परमेश्वराची आभारी आहे. एक शॉर्ट मध्ये हे टाकून द्या. या सगळ्या महिन्यातच आपण आणतोच